बाजीगर ओ बाजीगर, जीता था जिसके लिए, नजर के सामने दो दिल मिल रहे। एक लड़की को देखा तो तुझे देखा तो ये जाना सनम, जब कोई बात बिगड़ जाए चुरा के दिल मेरा, धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, अशी एकाहून एक गाजलेली गाणी गाणारे प्रसिद्ध गायक कुमार सानू. कुमार यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी कलकत्ता म्हणजेच आताच्या कोलकाता इथं झाला. त्यांचे वडील पशुपती भट्टाचार्य हे गायक आणि संगीतकार होते. तसे ते मूळचे बांगलादेशची राजधानी ढाका इथले. मात्र कामाच्या शोधार्थ ते कलकत्त्याला आले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यानंतर कुमार यांचा जन्म झाला. त्यांचं जन्म नाव हे केदारनाथ होतं. बंगालीमध्ये छानू म्हणजेच गुळगुळीत किंवा गोलूमूल. कुमार हे लहानपणी असेच असल्याने त्यांना छानू म्हणायचे. पुढे छानूचं सानू झालं. कुमार यांचे वडील खूप शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांनी कुमार यांनाही तसंच घडवलं. सानू सुद्धा लहानपणापासूनच शिस्तप्रिय असेच घडत गेले. कुमार यांना शिक्षणात जास्ती रस नव्हता. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलं. कुमार यांनी शास्त्रीय गायक व्हावं असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. मात्र त्यांना सिनेमाच्या गाण्यांचं अधिक आकर्षण होतं. कोलकात्यात ते छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये गायचे. शिवाय पैसे मिळायचे म्हणून ते हॉटेल्समध्येही गाणी गायचे. मात्र मनातून त्यांना मुंबई खेचत होती. अखेरीस त्यांनी मुंबई गाठली आणि इथे आल्यावर त्यांनी पुन्हा हॉटेल्समध्ये गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह चालू ठेवला. सोबतच ते वेगवेगळ्या संगीतकारांचेही उंबरठे झिजवत होते. किशोर कुमार यांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव होता. त्या काळी ते किशोर कुमार यांच्या गायकीची नक्कल करायचे. इथे आल्यानंतर त्यांनी सिनेमातील प्रसिद्ध गाण्यांचे कव्हर्स रेकॉर्ड करायला सुरुवात केली. असंच एकदा किशोर कुमार यांच्या गाण्यांची डेमो रेकॉर्डिंग ते करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या जगजीत सिंग त्यांचा आवाज ऐकून प्रभावित झाले. त्यांनी आंधी या सिनेमातील एक गाणं गाण्याची त्यांना संधी दिली. नंतर कुमार यांची ओळख कल्याणजी आनंदजी यांच्याशी करून दिली. त्यांचा आवाज ऐकून कल्याणजी यांनी त्यांना आपल्या शो मध्ये घेतलं. मात्र आपल्या आडनावामुळे आपण कुठले, कोणत्या प्रांतातले आहोत, कोणत्या जातीतले आहोत हे कळतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या करिअरवर होतो असं कल्याणजी यांचं मत होतं. त्यामुळे त्यांनी कुमार यांचं केदारनाथ भट्टाचार्य हे नाव बदलून कुमार सानू असं ठेवलं. हिरो हिरालाल हा त्यांचा पार्श्वगायक म्हणून पहिला सिनेमा ठरला. त्यानंतर त्यांनी आणखी काही सिनेमांमध्ये गाणी गायली, पण त्यांना म्हणावं तसं हिट गाणं मात्र मिळत नव्हतं. किशोर कुमार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे जादूगर सिनेमातील गाणी कुमार सानू यांना गायला मिळाली. सिनेमा सुपरफ्लॉप झाला. मात्र अमिताभ यांच्यासाठी पार्श्वगायन केल्याने कुमार चर्चेत आले. पुढच्याच वर्षी त्यांचं गाणं असलेला जुर्म हा सिनेमा प्रदर्शित झाला. यातील जब कोई बात बिगड़ जाए हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आणि कुमार यांच्या नावाला वलय प्राप्त झालं. 1990 हे वर्ष त्यांच्या आयुष्यात गेम चेंजर ठरलं. आशिकी हा सिनेमा आला आणि कुमार सानू या नावाचं युग सुरू झालं. यातील त्यांनी गायलेली सगळी गाणी ब्लॉकबस्टर ठरली. गाण्यांच्या कॅसेट्सने विक्रीचा उच्चांक गाठला. अब तेरे बिन या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कारही मिळाला. यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1991 मध्ये त्यांची गाणी असलेले तब्बल 30 सिनेमे प्रदर्शित झाले. यातील पहिलाच सिनेमा होता साजन. यातली सगळीच गाणी सुपरहिट झाली. मेरा दिल भी कितना पागल है या गाण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. फूल और कांटे यामधली ही गाणी लोकांना आवडली. सडक चित्रपटातली गाणी हिट झाली. दिल है के मानता नहीं या सिनेमानेही त्यांना पुन्हा यश मिळवून दिलं. पुढे शाहरुख खानच्या दीवाना, राजू बन गया जेंटलमॅन, चमत्कार अशा सिनेमांसाठी त्यांनी सुपरहिट गाणी गायली. बोल राधा बोल मधील तू 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 तारा हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. बाजीगर मधील काली काली आंखेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आंखेमधील लाल दुपट्टेवाली आणि अंगना में बाबा अशी सगळीच गाणी लोकप्रिय झाली.
अनाडी मधील प्यार में दिल तुझको हे हिट गाणंही सानू यांनीच गायलंय. 1942 अ लव्ह स्टोरी मधील एक लड़की को देखा तो ऐसा लगा हे क्लासिक गाणं ब्लॉकबस्टर ठरलं. यासाठी त्यांना पुन्हा एकदा फिल्मफेअर मिळाला. राजा बाबू मधील सरकायलो खटिया हे मेलोडियस मात्र सेमी इरोटिक गाणं लोकांना आवडलं. मैं खिलाडी तू अनाडी मधील चुरा के दिल मेरा हे सानू यांचं आणखी एक हिट गाणं. दिलवाले मधील त्यांच्या आवाजातली सगळी गाणी गाजली. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा त्यांचं गाणं असलेला एक सुपरहिट सिनेमा. तुझे देखा तो ये जाना सनम हे गाणं आजही लोकांच्या प्लेलिस्ट मध्ये असतं. करण अर्जुन मधील त्यांची सगळीच गाणी लोकांना भावली. बरसात सिनेमाची ही तीच गोष्ट. कुली नंबर 1 ने पुन्हा हिट गाण्यांचा कित्ता गिरवला. क्रिमिनल मधील तुम मिले दिल खेले कोण विसरू शकतो. राजा हिंदुस्थानी मधील गाण्यांनी कुमार सानू यांना अगदी घराघरात पोहोचवलं. दिल जले मधील मेरा मुल्क मेरा देश तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला कुठे ना कुठे आपल्या कानावर पडतं म्हणजे पडतं. परदेश मधील दो दिल मिल रहे हैं हे त्यांच्या करिअर मधील एक महत्वाचं गाणं. कोयला मधील देखा तुझे तो या गाण्याने लोकांना आनंद दिला. विरासत मधील पाहिले चुनमुन कुठेही लागलं म्हणजे आपण आपोआप गुणगुणू लागतो. कुछ कुछ होता है मधील लडकी बडी अंजानी है हे तारुण्यातल्या शक्यतो प्रत्येक तरुणाचं एक आवडतं गाणं असतं. करीब मधील चोरी चोरी जब नजरे मिली हे त्यांचं आणखी एक हिट गाणं. हम दिल दे चुके सनम मधील आँखों की गुस्ताखियां हे गाणं न आवडणारा विरळाच. 2000 ते 2005 पर्यंत पुढेही कुमार सानू या नावाची जादू संगीत विश्वात चालतच होती. धडकन हा एक मोठा हिट सिनेमा. यातली एकाहून एक सगळीच गाणी गाजली. सनम मेरे हमराज हे हमराज सिनेमातील गाणं त्या काळी चांगलंच फेमस झालं होतं. 2006 पासून मात्र त्यांची आलेली गाणी फार काही लोकप्रिय झाली नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या ऑफर्सही कमी होत गेल्या. रावडी राठोडी या 2011च्या सिनेमातील छम्मक छल्लो हे त्यांचं बऱ्याच कालावधीनंतर गाजलेलं एक गाणं. दम लगा के हैशा मधील त्यांनी गायलेली गाणी लोकांना आवडली. गन्स अँड गुलाब या अलीकडे झालेल्या सिनेमात त्यांनी एक गाणं गायलं होतं. कुमार सानू यांनी हिंदी व्यतिरिक्त अनेक भारतीय भाषांमधीलही गाणी गायली. 90 आणि 2000च्या दशकात ऍक्टिव्ह असणाऱ्या जवळपास प्रत्येक संगीतकारासोबत त्यांनी काम केलं. त्यावेळेच्या जवळपास सगळ्याच गायक गायिकांसोबत त्यांनी गाणी गायली. त्यांचे अनेक अल्बम्सही प्रदर्शित झाले आहेत. सारे गम प सारख्या अनेक कार्यक्रमांचं त्यांनी परीक्षक पद सांभाळलंय. उत्थान या हिंदी सिनेमाची निर्मिती आणि संगीत दिग्दर्शन त्यांनी केलं होतं, पण सिनेमा चांगला सापडला. एकाच दिवसात सर्वाधिक गाणी गाण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. भारतीय सिनेसृष्टीतील त्यांचं योगदान लक्षात घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय. आजवर त्यांना फिल्मफेअर, स्क्रीन अवॉर्ड, आयफा, झी सिने अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. या व्यतिरिक्तही अनेक पुरस्कारांवर त्यांनी आपलं नाव कोरलंय. 2004 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र गाण्याकडे दुर्लक्ष होतंय असं म्हणून त्यांनी राजीनामा दिला. पुढे 2014 पासून ते पुन्हा पक्षात कार्यरत झाले. विश्वबंधन या मेंदू विकारासाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी ते काम करतात. कुमार सानू विद्यानिकेतन ही त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत शाळा सुरू केली. कुमार सानू यांचा 2 वेळा विवाह झालाय. रीटा ह्या त्यांच्या पहिल्या पत्नी. त्यांना 3 मुलं झाली. जान कुमार सानू हा त्यातील लहान मुलगा, गायक आणि डबिंग आर्टिस्ट आहे. नंतर त्यांनी सलोनी सानू यांच्याशी लग्न केलं. ॲना ही त्यांची मुलगी लेखिका आणि गीतकार आहे, तर शेनन ही त्यांची दत्तक मुलगी गायिका आहे. तब्बल 2 दशकं आपल्या आवाजाने गाजवणारे कुमार सानू यांचा आज जन्मदिन. या निमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला कुमार सानू यांनी गायलेली कोणती गाणी ऐकायला आवडतात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा.